हा आलो ना. हा बोला बोला. त्यांच्याकडे ड्रेस कोड नाही, आयडेंटिटी नाही, काहीच नाहीये. त्यांच्याकडे एक आयडेंटिटी आहे ना, करारनामा आहे ना, नगरपालिकेची परिषदेची काही हे परवानगी आहे. ह्यांच्याकडे कुठलं सुद्धा नाही. हे लिगली चालवत नाहीत. ह्याच्यावर जनतेने थोडा विचार करून सरकारने पण याचा विचार करावा आणि जे काय हद्दी ते पोलीस स्टेशनचे येत आहे त्यांनी सुद्धा येऊन इथं चौकशी करण्यात यावी. तुम्हाला काय गरज आहे ते माल घ्यायची? एकदा नाही दोनदा झालंय. मी जाणून बुजून प्रोडक्ट ह्याच्यावर बघा, हे लाईव्ह बघा, ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे प्रोडक्टवर बघा. हे बघा, सगळ्या जनतेने बघितलं पाहिजे. जनतेची फसवणूक होताना ऐका ना, जनतेची फसवणूक होताना गोडाऊन मालकाला आणि कोरिअरवाल्याला माहित असतं का जनतेची फसवणूक, तरी पण ते जाणून बुजून हे फसवणूक करतात आणि त्याचे सगळे फसवणूक करतात. जिथं जा, कुठल्याही ऑफिसमध्ये जा फसवणूक, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा फसवणूक, बँकेमध्ये जा फसवणूक. ऑनलाईन कशामुळे असतंय की एक जनतेची सुविधा, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करतात, जे शॉपिंगवर जाऊ शकत नाहीत, ते तो ऑनलाईन मागून घेतात की चला आपलं प्रोडक्ट चांगलं येईल. त्या जनतेचे, त्या जे माणसं आहेत, गरीब लोक आहेत, त्यांचा तुम्ही पैसा खायला लागले ना सगळे मिळून. चुकी तुमची नाही. तुम्ही कसं तुमच्या अंगावर घेणार? आम्हाला माहित आहे ना तुमची काही चुकी नाही. तुम्ही करारनामा केला नाही ती चुकी नाही, ती कंपनीवर ढकलता ती चुकी नाही. चुकी आमची ना, आम्ही मागवतो ना. कस्टमरने पहिले ऑर्डर करतात. सर तुम्हाला तुम्हाला ऐका ना सर, मी काय म्हणते, तुम्ही करारनामा करत नाही ना, तुम्ही करारनामा करा ना, कंपनीला बोला ना. ऑथोराइज ऍप्लिकेशन तुम्ही ऑर्डर करायला पाहिजे. सगळीकडे फ्रॉड आहे. इंस्टाग्राम एक बी वस्तू चांगली येत नाहीये. आजपासून ऑनलाईन शॉपिंग कुणी करू नाही, ही माझी विनंती राहील सगळ्यांना. आजपर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली, लाखो रुपये गेले, जात नाही. याच्या अगोदर पण एक पत्रकाराची फसवणूक झाली. त्याने ड्रोन मागितला होता टीव्ही सेंटरला गोडाऊन, पण त्याचे पण ऑनलाईन 1800 रुपये घेतले होते कंपनी. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याचे पैसे परत केले. लिगली आता जाऊन मी एक समाजसेविका आहे, मी समाजासाठी आलेले आहे. मला तुम्हाला काय वाटतंय, गोडाऊन मालक आणि कोरिअरवाले मिळून हे फसवणूक करतात जनतेची केली ना, माझी केली, माझी जनतेचे डोळे आहे. जनता बघा, मी एवढं 20 वर्षापासून मी समाजसेवा करते, तर माझी फसवणूक आहे. मी तर शिकलेली, ते बिचारे जे अनपड आहे त्यांचं काय? संबंधित कोरिअरवाले आणि कंपनीच्या मालकाविरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार? मी कंप्लेंट करणार आहे यांच्या खिलाफ. ह्या कंपन्या बी बंद झाल्या पाहिजेत आणि हे सगळे कुरिअर सुद्धा बंद झाले पाहिजे. सर आम्हाला सांगा, हे चुकीचे प्रोडक्ट आलेले आहे, चुकीच्या प्रोडक्ट आपण रिटर्न करू शकता का नाही? मी यांचं प्रोडक्ट आलेलं ऑर्डर दुसरंच होतं आणि ऑर्डर आलेलं दुसरं आहे. प्रोडक्ट देऊ शकतोय. बरं ऐका ना, महत्वाचा विषय असा आहे, किती तक्रार तुमच्याकडे आल्या? एक कॉल होऊन द्या. यांचं जे प्रोडक्ट चुकीचं आलेलं आहे, यांचं जे प्रोडक्ट एनसीचं असेल की हे प्रोडक्ट त्यांना वाहून भेटलेलं आहे, मी यांचं प्रोडक्ट रिसीव्ह करून घेतो आणि जे काही असेल ते मेल करतो. मेल करून वरतून जे अपडेट येईल ते अपडेट अपडेट करून देतो. नाही, याच्यामध्ये आपण एक मेन्शन करू शकतो की कस्टमरची कंप्लेंट आहे, चुकीचं प्रोडक्ट पाठवल्यानंतर त्यांचा विश्वास खच्चीकरण झालेला आहे, त्यांना त्यांचा रिफंड पेमेंट पाहिजे, याबद्दल आपण सांगू शकता का? भेटू जाईल रिफंड त्यांना, नक्की मिळेल त्यांना. मग त्या हिशोबाने आता मॅडमचं जी प्रोसिजर आपण पूर्ण करणार का? करू ना, नक्की करू ना. बरं, असे किती तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत तुमच्याकडे? असे डेली नाही येत माझ्याकडे, महिन्यातून 4 ते 5 कंप्लेंट येतात माझ्याकडे. बरं, संबंधित कंपनी तुम्ही जे कोरिअर पाठवत त्यांना तक्रार दिली का अशा फसवणूक माझ्यापर्यंत कस्टमर पोहोचलेले ते कस्टमरची मी माझ्याकडून एंड करून माझ्या एंडने बिल करून त्यांना मी माझ्यापर्यंत वापस आले नाही कस्टमर. बरं, असे प्रकार घडताना तुम्ही पोलिसांना निदर्शनात आणून दिलं का एजन्सीची फसवणूक केली? तुम्ही का पोलिसाला तक्रार का करत नाही? तुमच्या कंपनीला ते माल येतं आणि ते तक्रारी तुमच्याकडे येतात, तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही? संबंधित कंपनी त्या व्यक्तींनी सरळ पोलीस स्टेशनकडे जायला पाहिजे. ही अशी कंप्लेंट माझा प्रश्न अजून एक असा आहे की आतापर्यंत किती असे कस्टमर्स आहेत ज्यांना तुम्ही रिफंड केलेलं आहे किंवा प्रोडक्ट मागवलं जातं एक आहे आणि प्रोडक्ट त्यांच्या घरी पोहोचतो दुसरंच प्रोडक्ट पोहोचत आहे, तर याबद्दल आपल्याकडे किती तक्रार आलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सर्व्हिस काय दिलेली आतापर्यंत त्यांना? आतापर्यंत माझ्याकडे भरपूर सारी कंप्लेंट आलेली आहे. सर्व्हिस काय असतं की कंपनीचा बिझनेस आहे आणि कोणताही क्लायंट असो की कोणी असं सांगत नसतं की मी फेक ऑर्डर देणार आहे वगैरे, आणि कंपनी त्याच्यावर ट्रस्ट होते की हा ओरिजिनल प्रोडक्ट देणार आहे वगैरे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की इंस्टाग्राम, फेसबुकवर ही काही ऑनलाईन शॉपिंगचं ऍप्लिकेशन नाही आहे. आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन घ्यायचं असेल, ऑनलाईन ऑर्डर करत असेल तर आपल्याकडं त्यासाठी ऑथराईज जे ऍप्लिकेशन दिलेले गेलेले आहे, जसं की मिशो झालं, फ्लिपकार्ट आहे, इंस्टाग्राम, अथॉरिटी,
ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, या ऑनलाईनच्या ऑथराईज ॲप्लिकेशन आहेत त्या आपण त्याच्यावरती यूज केला पाहिजे. कारण त्याच्यावरती स्पेशली रिटर्न पॉलिसी दिलेली असते. रिटर्न पॉलिसी जर आपण नाही रिटर्न पॉलिसी होत नसेल त्याच्यावरती कस्टमर केअरचा नंबर बी असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की तुमचं जे ज्या एजन्सी किंवा मॉल असे असतात ज्यांची माहिती नसताना अशा मॉलमध्ये किंवा अशा शॉपिंगमध्ये कुणी परचेस करू नये. म्हणजे जी मोठमोठे आहेत बरोबर. अमेझॉन सारखे त्यांच्याकडूनच मागवावे तुमची अशी ऑनलाईन त्याच्यावरून केलं. जिथे असं आव्हान आहे तुमचं. आपल्याला रिटर्न पॉलिसी अवेलेबल दिसते, त्याच्यामध्ये पॉलिसी दिसते, रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे, अशाच ऍप्लिकेशनवरनं आपण ऑनलाईन खरेदी नाही. केली आता पाहिजे. रिटर्न पॉलिसीचं जाऊ द्या. आता सध्या अशी फसवणूक झालेली आहे की यांनी प्रोडक्ट दुसरा मागवलेला आहे आणि यांना दुसरा प्रोडक्ट आलेला आहे. याबाबत आपण त्यांना रिफंड म्हणून पेमेंट करता येईल का किंवा यांचं प्रोडक्ट वापस होईल का? यांचं प्रोडक्ट आता मी यांचं प्रोडक्ट वापस देतो. यांच्याकडे एक लेटर लिहून घेणार आहे की ते त्यांना अशाच्या वेबसाईटवरनं त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि ते मला चुकीचं प्रोडक्ट भेटलेले. मी तसं सेम मेल मी कंपनीला करणार माझ्यानं. याच्यामध्ये शक्यता किती आहे रिफंडिंगची? शक्यता किती आहे? मॅडम तुम्ही सीओडी केले का ऑनलाईन केले? ऑनलाईन आहे माझ्याकडे सगळे नाही, आहे. नाही. माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. नाही, नाही, नाही. ऑनलाईन केलंय मी. मुलाला ऑनलाईन पेमेंट केलं. ऑनलाईन केलंय ठीक आहे. तर मग आता या माझ्याकडे सगळं मेसेज वगैरे एक मिनिट सगळं आहे. मॅडम समजू द्या. ऑनलाईन पेमेंट केलेली आहे मॅडमने ऑनलाईन सध्या. पेमेंट केलेलं तर त्याला वेळ लागेल. सीओडी असं तर मी त्यांना कॅश फाइंड आउट ऑनलाईन पेमेंट केलं मी 999 रुपये आजच केलं ना. आजच आहे. मग ऑनलाईन त्याला पेमेंट तुरंत केली फोन तर लावला, मला वेळ मी लागेल. product- साधारण किती दिवसाचा वेळ लागू शकतो? 20 ते 25 दिवस मग आता सध्या तुम्ही ते प्रोसिजर करणार रिफंडिंगचे? लगेच करून देईल. मॅडमनी मला होतं लेटर आणि त्यांचा आयडी प्रूफ द्यावा. पुढे ओके. प्रोसेस करू. मॅडम तुम्ही वर्ष झालेले सगळीकडे ऑनलाईन फसवणूक आहे. सगळीकडे जे बिचारांना माहित नाही ते तर परेशान आहेत ना. आपण जाऊन सरळ तुमच्यासारखे सगळ्या पत्रकारांना ना आपण बोलू शकतो. पण तुम्ही सांगा, जी जनता आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते, 500 रुपये रोज कमवते आणि ते 500 रुपयाचं त्यांनी जर 400 रुपयाचं प्रोडक्ट मागितलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची मेहनत वाया गेली. प्रोडक्ट डुप्लिकेट आलं, त्याच्याबद्दल त्याला दुःख झालं. मग ही जनतेची सर्व फसवणूक आहे ना. मी काय म्हणते, या सगळ्या कुरिअरवाल्याने एक आहे ना कंपनीकडून एक चांगलं लिगली असं एक तुम्ही करारनामा करून घ्या बॉन्डवर, की जेणेकरून आम्हाला सुद्धा ती सुविधा होईल की आम्ही वापस करू, रिटर्न करू. आता जर या वेबसाईट उघडल्या तर वेबसाईट सगळ्या बंद असतात. जे कुरिअर देऊन जातो त्याचे फोन बंद असतात. मग आम्ही जनतेने कुणाकडे जायचंय? आज आमची लाखो करोडची फसवणूक आहे. आज एक हजार रुपये म्हणले तर तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये किती तरी फसवणूक होतात. ऑनलाइन कौन सा प्रोडक्ट मंगाया था और आप यहाँ पर क्यों आई हैं? ये प्रोडक्ट है, देखिए आप, ये इस पे मेरा नाम है और ये प्रोडक्ट है ना तो मैंने मंगाई थी. लेकिन इसमें आप देखो, मैं आपको खोल कर दिखाती हूँ इसमें क्या निकलता है. आपने क्या चीज मंगाई थी? मैंने 3 ब्रा मंगाए थे, लेडीज की थे, तो वो नहीं निकलते हुए. देखो आप, देखिए आप, सब लोग देख सकते हो. ये तो जेंट्स की पैंट है. ये भी देखो पीछे से आगे से. आपको कौन सा एंगल से ब्रा लग रही बताइए. दिख रही क्या? देखिए अब ये सब जनता को बताइए प्लीज. ये ऑनलाइन शॉपिंग है, आप देख सकते हो. ये पैंट है. ये चीज सामने आ गई है कि आपने जो प्रोडक्ट मंगाया था वो प्रोडक्ट नहीं आते हुए आपको जो है एक जेंट्स का पैंट भेजा गया है. जी जी तो जी. इसमें आपके साथ में जो भी फसवणूक का जिस तरीके से प्रक्रिया हुई है वो प्रक्रिया किस तरह हुई है बताइए. अभी मैंने ये प्रोडक्ट है, मुझे कुरियर वाले ने ला के दिया घर पे. मैं घर पे जाने के बाद उसको ओपन करके दिखाई तो उसमें पैंट निकला है. तो आप सोचो, जो प्रोडक्ट है वो नहीं मिलते हुए दूसरा प्रोडक्ट मिला है. ये तो मेरी तो हो गई, लेकिन सब जनता की भी फसवणूक है ना. जो गौर गरीब है उनकी भी तो फसवणूक हो गई ना. हजारों करोड़ों का ये जो लोग फ्रॉड कर रहे हैं, तो इन पे तुरंत एक एक्शन लिया जाए और कार्रवाई की जाए. आप जैसे हर लोग यहाँ तक नहीं पहुँच पाते, तो इसलिए तो मैं आई हूँ ना. जो लोग आ नहीं सकते ना उनके लिए है ये, कि जो लोग आज के बाद है ना कोई ऑनलाइन शॉपिंग नहीं करेंगे, और करेगा जो जिसके पास लीगली है वही शॉपिंग करेंगे. जिसके पास जो कुरियर के जो मेन रहते हैं उनसे बात करो. बात करने के बाद उनसे बोलो कि तुम्हारे पास कोई डॉक्यूमेंट है क्या. जैसा लीगली कोई डॉक्यूमेंट मीन्स नगर पालिका की परमिशन है क्या गोदाम के लिए. फिर बाद में तुम्हारे पास करारनामा है क्या, तुम्हारे पास शॉप एक्ट का दुकान का लाइसेंस का
डॉक्यूमेंट है क्या, ये सब जानकारी लेने के बाद ही आप शॉपिंग कीजिए प्लीज। मैडम गोडाउन से ज्यादा इम्पोर्टेंट लगता है जिस शॉपी से आप परचेस कर रहे हैं, जैसे अमेजोन हो गया, दूसरा जैसे कि दूसरे हो गए जो बड़े बड़े नामचीन जो एजेंसियां है उनसे माल मंगाना चाहिए, ना कि जो तो कुरियर का तो इसमें कोई रोल नहीं, कुरियर का रोल है सिर्फ आप तक के पहुंचाना। नहीं, कुरियर वाले का भी है ना, उन्होंने भी कंपनी से करारनामा करना चाहिए ना। जो फ्रॉड कंपनी है ना उनका माल क्यों बेच रही है, मेरा ये सवाल है। क्या कहना चाहिए? तो पुलिस में कंप्लेंट करना है। हाँ, मैं अभी ये पुलिस स्टेशन में जाके पुलिस वालों को मैंने कॉल किया है, पुलिस वाले आ रहे हैं अभी, और उनको भी मैं हर एक पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट करने वाली हूँ। मैं सीपी साहब के पास भी कंप्लेंट करूंगी। गोडाउन मैनेजर से आपकी क्या बात हुई? तो गोदा उनसे तो नहीं, मेन नौकरी नहीं है यहाँ पे, जितने भी है सब उनके नौकर है, जो काम करने वाले बच्चे हैं उनके पास ना ड्रेस है ना आइडेंटिटी है, बस ऐसे आते जाते। आपको एक किस्सा सुनाती हूँ मैं, एक कंपनी वाले जो प्रोडक्ट वाले है वो ऐसे प्रोडक्ट बेचने गए, लेकिन एक लेडीज का घर में जाने के बाद मर्डर हुआ। तो मैं बोलती हूँ सावधान रहिए सबसे, क्योंकि ये फ्रॉड भी हो सकता है। जिसकी दूसरों की फंसावनुक हो रही, क्या आप उनकी मदद करने वाली है? इंशाल्लाह जरूर करूंगी ना, क्यों नहीं, मैं तो एक समाज सेविका हूँ, मैं तो जनता के लिए कभी भी हाजिर हूँ। सर अभी जो फसलों हो रही बहुत सारे लोगों की तकरार है, पुलिस स्टेशन में गए लोग, आपकी एक सामाजिक कार्यकर्ता है आप, तो आपकी फसलों होना शायद ही बहुत बड़ी बात है। सही है ना, आज मेरे जैसी की फसलों होती तो जो तुम जो देखो जो अनपढ़ लोग है बेचारे यहाँ तक नहीं आ सकते, उनका क्या हाल होता होगा। आज पढ़े लिखे के साथ इतना फ्रॉड है तो अनपढ़ लोगों के साथ कितना फ्रॉड होता होगा। हर ऑफिस, बैंक, हॉस्पिटल, बहुत सारे लोगों पे मतलब जगह पे फ्रॉड हो रहा है। इस विषय में आप पुलिस आयुक्त मैं एक बार मैं साहब से बात करने वाली हूँ, मैं सीपी साहब से बात करने वाली हूँ कि ये विषय लिया जाए। आपका नंबर बता दीजिए मैम, आपका गाना। मैं पुलिस स्टेशन में तकरार देने वाली हूँ, ये प्रोडक्ट ये वो सब तकरार देने वाली हूँ जाकर अभी। और आपको अगर मतलब लगता है कि ऐसी फसोनुक हो गई है तो प्लीज मुझे ना ये नंबर पे कांटेक्ट करो, 70 20 65 11 37। नागरिक को क्या आह्वान करेंगे आप ये फसलों के बारे में? मैं नागरिक को ये आह्वान करूंगी कि जनता ने है ना कोई भी ऑनलाइन शॉपिंग मत करो, अपना पैसा वेस्ट मत करो, मेहनत का पैसा है, आप एक दुकान पे जाके शॉपिंग कर सकते हो।